महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे। महाराष्ट्राचे पहिले शिवसेनेचे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख। त्यांना राजकारणामध्ये सर या पदवीने ओळखलं जात होतं। अतिशय सुसंस्कृत नेते म्हणून शिवसेनेची त्यांची ओळख होती। ज्या काळामध्ये शिवसेना स्थापन झाली त्या काळापासून ते शेवटपर्यंत शिवसेनेसोबत होते। बाळासाहेब ठाकरे यांचा बरोबर त्यांनी शिवसेनेसोबतचा प्रवास केला आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जायचं। शिवसेना जरी खंबीर आणि कणखर लोकांची होती तरी पण त्या शिवसैनिकांना सांभाळून त्यांनी जे या पद्धतीने कार्य केलं ते फार मोठं कार्य आहे। अर्थात त्यांच्या कार्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत आणि सर आज आमच्यामध्ये नाहीत हे ऐकून फार दुःख झालं। खरं म्हणजे सरांसारखं व्यक्तिमत्व परत घडणे नाही असं मला दिसते। आमचे नेते आणि राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांचं निधन झालं। त्यांच्यासोबत खरं तर खूप काम करण्याची संधी मला मिळाली। शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये मी सुद्धा 30 वर्षापासून आहे। त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं मला लाभलं। यवतमाळच्या वेळेस अनेक दौरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केले। अतिशय सुंदर काम त्यांचं होतं, नियोजनबद्ध काम होतं आणि खूप काही शिकायला त्यांच्याकडून आम्हाला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।